नुकतीच मला माझा अमेरिका स्थित मावसभाऊ मिलिंद दत्तवाडकर यानं काही स्वतः कॅमेऱ्यामध्ये बद्ध केलेली पक्ष्यांची छायाचित्र पाठवली. मिलिंदला निसर्गाची आवड आहे आणि अध्यात्माची ओढ आहे. प्रत्येक छायाचित्राला त्याने समर्पक असं शीर्षक दिलंय. चारही चित्रांच्या शीर्षकांचा साकल्याने विचार केला की एका महत्त्वाच्या आध्यात्मिक तत्वाची ती जणू चतुसूत्रीच आहे हे जाणवतं. ते तत्व आहे मुक्ती किंवा स्वातंत्र्य. आणि हे तत्व कोणतीही पोथी पुस्तकं न वाचता पक्ष्यांना आणि पशूंनाही समजले हे जाणवतं. परमेश्वराची सर्वात उत्तम निर्मिती म्हणजे मानव असं आपण स्वतःला अभिमानानं म्हणवून घेतो. मग आपल्याला हे तत्व केव्हा उमगणार? ही चारही छायाचित्र तुम्हाला नक्कीच विचार करायला लावतील आणि त्यातली शीर्षकं ही अत्यंत चपखल आहेत हेही तुम्हाला पटेल. फ्रीडम इज द अल्टिमेट गोल. माणसाला परमेश्वरानं दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विवेक, विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती. प्रत्येकाला सुख, समाधान, आनंद हवाच असतो. या आनंदाच्या पूर्ततेसाठी कोणी पैशाच्या, कोणी प्रतिष्ठेच्या, तर कोणी ज्ञानाच्या मागे धावत असतं. आनंदाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते, पण त्यासाठी आणि त्यामागे किती धावायचं याचं भान अनेकांना अनेक वेळेला राहत नाही. ती लक्ष्मण रेषा कळली नाही की अविवेकाचा रावण साऱ्या जीवनाचं अपहरण करायला सज्जच असतो आणि मग माणूस अविवेकाचा गुलाम बनतो. खरं तर गुलामी कोणालाच आवडत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवंच असतं. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात जमीन आसमानाचं अंतर आहे. स्वातंत्र्य हे नीतिनियमांच्या मर्यादेत असतं, तर स्वैराचाराला मर्यादा मान्य नसतात. त्यामुळे आपल्या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी लक्ष्मण रेषेतील स्वातंत्र्य ही आपली प्राथमिकता असायला हवी. ते आपलं ध्येयही असायला हवं. लिव्ह इन द मोमेंट. काही जण गतकाळाच्या स्मृतीतच अडकून पडतात. भूतकाळातल्या आनंदाच्या आठवणीत रमून जातात, तर दुःखाच्या आठवणींनी व्याकुळ होतात. तर काही जण भविष्यातील स्वप्नामध्येच दंग असतात. जसं आनंदाच्या दुःखाच्या बेडीत जखडून पडणं योग्य नाही, तसंच भविष्यातील स्वप्नरंजनही आणि त्यात गुंतून पडणंही योग्य नाही. कारण भूतकाळ पुन्हा भेटत नाही किंवा तो बदलताही येत नाही आणि भविष्यकाळ कल्पनेतून आपण बघत असतो. तो खरा असेलच असं नाही. यातून वर्तमान क्षण मात्र हातातून निसटून जातो आणि हाती काहीच लागत नाही. त्यामुळे वर्तमानात जगता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे ती आपली प्राथमिकता असली पाहिजे आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग आत्मोन्नतीसाठी आणि विधायक कार्यासाठी खर्च करायला हवा. काळ प्रवाही असतो. तो कोणासाठी आणि कधीच थांबत नाही. तसंच कालचक्र कधीच उलटं फिरवताही येत नाही. म्हणून काळाचा अपव्यय ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणायला हवी. एन्जॉय एव्हरी बीट ऑफ लाईफ. भूतकाळातील आनंदाचे क्षण पुन्हा उपभोगता येत नाहीत. तसंच भविष्यकाळ अज्ञात असतो. हातात असतो तो फक्त वर्तमान काळ. निसर्ग हा आनंदाचा अमर्याद खजिनाच आहे. फक्त तो बघायला मन उघडं हवं. ते तसं असेल तर रस्त्याकडेच्या झुडपावरचं इवलंसं फूल, पक्ष्यांच्या हालचाली, त्यांचं कूजन, नदी झऱ्यांचं झुळझुळ वाहणं, आजूबाजूला बागडणारी लहान मुलं, असे आनंदाचे असंख्य स्रोत आपल्याला आनंदही देतील
आणि जगण्याचा अर्थही शिकवतील. पण त्यासाठी मन आणि मुख्य म्हणजे अनुभूतीचे नेत्र उघडे असायला हवेत. आनंद आणि दुःख या आयुष्याच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं आनंदाच्या क्षणांचा उपभोग घेता यायला हवा, तसंच आपदा, दुःख, त्रास यातूनही नव्या संधीचा शोध घेता यायला हवा. आपदा म्हणजे नवी संधी हे एकदा लक्षात घेतलं की दुःख आणि त्रासाकडे बघायची आपली सगळी दृष्टीच बदलून जाते. एक्सप्लोर. शोधा म्हणजे सापडेल असं म्हटलंय ते अगदी बरोबर आहे. एखाद्या गावाला जायचं असेल तर त्या मार्गावर प्रवास केल्याशिवाय ते शक्यच होणार नाही. जे हातात पडतं, जे दिसत असतं, वेगळ्या वेगळ्या स्वरूपात व्यक्त होत असतं, त्याचा आनंद तर घ्यायलाच हवा. पण या विश्वात जे अव्यक्त आहे त्याचा शोध हाही आनंदाचा एक मोठा स्रोत असू शकतो. आजूबाजूला जे दिसतं, घडतं, त्यामागचं गूढ उकळण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी कोण आणि माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय याचा शोध घेऊन हातात अनुभूतीचे काही कण पडले तरी त्या आनंदाला, समाधानाला अमृताची गोडी असते आणि ती अनुपमेय असते याची पुसटशी तरी जाणीव व्हायला हवी. त्यातून मिळणारा आनंद स्वातंत्र्याचा आणि मुक्तीचा खरा आणि चिरंतन अनुभव देत असतो. शब्द आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.